दरम्यान वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणावरनं संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली होती। त्यांच्या या आरोपांवर, त्यांच्या या टीकेवर संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते खून करून। कुठे मुख्य आरोपी फरारी झालाय ना त्यांचा मुलगा। एका मराठी महिलेला चिरडून गाडी खाली दारूच्या नशेत हा कोणी मिहीर शहा हा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा? कुठे गेलाय तो? सुरतला गेला की गुवाहाटीला गेला लपवलाय? आरोपी मुख्य आरोपी हा सुरतला पळून गेलाय, त्याला ठेवलाय की गुवाहाटीला लपवलाय? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा। एकदा केस रजिस्टर्ड झाली मग तो कोणत्या राजकीय पक्षाचा मुलगा नेत्याचा मुलगा आहे किंवा मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, माफी नाहीये, त्याला हे अरेस्ट व्हावीच लागते। मग तो गुवाहाटीला जाओ का लंडनला जाओ, तिथून त्याला आणलं जाईल। परंतु ह्या केसेसमध्ये जनरली बेल ही दिल्या जात असते पोलीस स्टेशनला, म्हणून पळण्याचं काही कारण नाही। परंतु राजकीय पक्षांकडे कोणतंही कारण नसल्यामुळं ते अशा गोष्टीला वाव देत असतात। लक्षात घ्या, एकदा केस रजिस्टर्ड झाली, कितीही राजकीय दबाव आला तरी त्याला FIR चेंज करता येत नाही। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध